नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। आता मंडळी रात्रीचे वाजले किती 10:15च्या आसपास झाले आणि इकडे आशिष आणि मी आहे। समीरने अचानक फोन केला। आज रात्री व्हिडिओ चालू करण्याचं कारण हेच आहे, समीरने आज अचानक फोन केला। काल मुंबईवरून येलो, कालव गेलेलो आणि आज त्यांनी खय गेलो काय गेलो ते आम्ही तुमका थोड्या वेळातच दाखवू। पण आता त्यांनी फोन केला की अमुक ठिकाणी आता जाऊचा। याच्या अगोदर मी गेलेलो आहे, पण डेली जाणं तेवढं पॉसिबल होत नाही, कारण सकाळी कामात वगैरे जाण्यामुळे तर पॉसिबल होत नाही। तर आता तिकडे आम्ही चाललो। समीर गेलो आपण इकडे आयसीच्या खाली चालवलं, म्हटलं तू पण चल, म्हणजे एक तुला व्हिडिओ भेटतात। काय तुम्ही रोज रोज कसं देवदर्शनाने हे बघून लोका कशी काही जण बोर होतात ना, तर थोडासा काहीतरी आता पावसाळी सीझन पण येतात, त्याच्या अगोदर काहीतरी वेगळी व्हिडिओ दाखवूया। तर चला आता जातो आम्ही त्या ठिकाणी, तुमचं दाखवतो कुठे जातो ते। तर कुठे जातो ना, हे स्पॉटचं आम्ही नाव सांगू शकत नाही, कारण कसं आहे माहिती आहे, मालवणी एक म्हण आहे, जॉब दाखवत नाही काय मासे दाखवते पण कोण दाखवायचे नाही, अशी एक म्हण आहे ना। त्याच्यामुळे आम्ही कोण दाखवू शकत नाही, मासे दाखवू शकतो आम्ही धरलेले, कोंडव दाखवतेलो, पण ती कोंड आता ओळखा तुम्ही कुठली आहे ती काय आहे। आणि व्हिडिओ लाईक कमेंट आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जास्त जाऊ नको, जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। चला तर आम्ही आता जातो त्या स्पॉटवर आणि तुम्हाला दाखवतो तिथे मासे कशा प्रकारे रात्रीचे गरवते। चला तर पटकन जाऊ। जो पुढे चालता तो समीरा आणि समीर जो जिला त्याका पण लय हौस हा अशा गोष्टींची। रनिंग काय रे फायनली आम्ही आता पोचलो आमच्या स्पॉटवर। स्पॉटचं आम्ही नाव सांगू शकत नाही, कारण जिने आमका घेऊन इलो ना माणूस, तिने सांगल्यानं आमका स्पॉटचं नाव सांगून होतं, होय ना दुरू दुरू बघा आम्ही आता स्पॉटवर इलो। बोटिंग बिटिंग करूची असत तर उद्या यावा। काय नाही बघा बोटी बिटी आहेत, तर तुमका सुरुवात दाखवतोय कशा प्रकारे तयारी करूची असता। सगळं हे जे सामान आहे ना ते सगळं मुंबईवरून आणलेलं आहे। ह्या काय का आके आहे आणि ती आता पण आकेच आहे, त्या मॉडर्न आक्या आहे, ह्या गावठी आक्या। हे गरी आहे आपली गरवसाठी, हे का गरी लावली जातं सावामध्ये, साव आणि हे गरी। गऱ्यांमध्ये पण प्रकार आहेत, त्यामध्ये छोटे गरे मोठे गरे। तू काय धरलं ना? हो इलो आणि सांगतो वाट बघतोय। ही अशी गरी असता, याच्यामध्ये छोटी पण येतात
मोठे पण येते, साईजवर असतं. पण हे इथे जे फिश मासे भेटतात ना त्यांच्यासाठी या गऱ्यांचा वापर करूचो लागतात. छोटी गरी असली ना तर ती तोडून घेऊन जाता ना, त्याच्यामुळे हे मोठे लागतात. तांबूशी लागते, हा या लागते, कानाई लागते, तांबूशी किंवा पालू आणि असे जे मोठे मोठे मासे आहेत ना ते या गरीकच आवडतात. नाही तर ते छोट्या गरींका पूर्णपणे खेचून घेऊन जातात. ते त्यांच्या तोंडात पण ते हे होत नाही. हे मुंबईवरून खास इलो मासे पकडूसाठी. परीक्षा झाली आता बाई बघते उद्या. हे टीचर पूर्वतयारी. हे आपले आशिष तेली ऑफिशियल ब्लॉगचे मालक सर्वा दाखवते काय काय हाता ब्रेसलेट बघा. माशांचं ब्रेसलेट आणलं घालून नाकात नसले आता घरी बोलतात. प्रत्येक वेगळी प्रकारची घरी आहे. समीर काय कशी दिसत नाही म्हणून हे अख्ख्या आहे ना या कशासाठी, कुर्ले धरूसाठी, म्हणजे मांस टाकूचं लागतं त्याच्यासाठी ना. तर हे बघून थोडं तुमका इटी आहे, पण काय ह्या नाही केलं ना, ह्या घातला नाही तर टॉप सिक्रेट आहे. हे जर त्यांका हिची हाव दाखवली नाही ना तर पुढ्यात पण येऊची नाही. ते बघू घरी हा काय काय आता दाखवू नको. हे तर आमचं सिक्रेट हा. ट्रायपॉड तो दाखवू नको तू. इथं नाही तर सगळे उद्या याच घेऊन जात ते गरव. कोंबड्याचे आतडे आणल्या ना बघा कोंबड्याच्या आतडे. हे लावणं गरजेचं आहे घरीसाठी. काही काही जण म्हणजे ते पीठ पण लावतात ना. पीठ लावतात, कोण कोलबी लावतं, कोण बांगडे लावतं. म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण आज आमचं आज बाजार झालं म्हणून आम्ही आज घालायला कोंबड्याचे आतडे आणले. पहिले आम्ही खिंडीर जातो शिकवलेला तसं. पहिले कुर्ले पकडूक जा, रात्रीचा राजा आहे, सकाळी मजा. पण तू घेतल्याशिवाय जाणार नाही घरा. काय बजा बिजा तुझं काय खय जाऊन दे. सागर बसला रिव्ह्यू ब्लॉगचे मालक. जरा आमका पण काहीतरी सपोर्ट करा. चॅनलला आता थोडं जायला हो तिला सबस्क्राईब करा. आणि म्हणजे बघा इंस्टाग्रामला स्टोरी टाकत असतंय ते यांचे ब्लॉग असतं. स्टोरी टेलिंग त्याची खूप छान आहे. व्हिडिओ कसे वाटले ते का कमेंटमध्ये सांगा. हे आमचे बघा सागर नलावडे रिव्ह्यू ब्लॉग. नक्कीच तुमका याच्या पुढे जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बघू भेटतील. प्रयत्न करू. बाकी पुढे नेणं तुमच्या हाती. आणि आमका तर तुम्ही ओळख स्वतः मला बावी करिंगण. बावी करिंगणाची काय हालत झाली आहे ती बघा. त्याला घालून अशा प्रकारे घरी लावचं लागतं, इनूचं लागतं. कारण ते छोटस तुकडं लावलं त्याचा काय उपयोग होणार. किती लावते बाई 2 घरी लावता. 3 आहे सगळ्या इथे. सावकाश का ना तू आता जाईल. या बाबतीत जो एकदम ते हुशार केलं ना. हो माझ्या पाठसून वारसून चलव गो ना कोणतरी. वारस कोणतरी होय ना. पद्धतशीर चलवतो इंता बघा जागा कसा. बघून तुम्हाला घाण वाटेल पण ह्याच्यावरती जे आता जे मासे इथे लागतात त्यांची किंमत जवळपास किलोचा मासा 900-800 ते 1000 रुपये किलो पर्यंत मासा जातो. हा मासा तांबूशी बोला, पालू बोला, परत काने बोलतात, कोण जिताडा बोलतात. त्या माशाला खूप बरीच नाव आहेत. कोण घिसा म्हणतात. ते बरीच नाव आहेत त्या माशांना. या माशाची किंमत पण कशी किलोवर ना. या आखे आता कुर्ल्यांसाठी म्हणजे खेकडे आपले
मालवणीत आमचे कुर्ले आणि प्रोफेशनल लोकांसाठी खेकडा, क्रॅब्स, क्रॅप्स इंग्लिश इंग्लिश लोकांसाठी क्रॅब्स. आमचं दुर्वांग म्हणून. दुर्वांग काय म्हणतात? क्रॅप. बिग क्रॅप्स, स्मॉल क्रॅप्स. दूध टाकून ठेवूया. दूध तुमका वाटताला घाण पण बघल्यावर वाटताला छान. हा, मासे तुम्ही जे खाता त्याच्या मागे किती मेहनत असते ना, मासे कुर्ले खातात ना त्याच्या मागे किती मेहनत असते ती ह्या बघा. आणि मासे घेताना माशावाल्यांकडे पैसे कमी करू नको. मेन विषय. मासेवाल्यांचं प्रमोशन होतं इथे असं काय. Patience is very important for fishing. हा, इंग्लिश बॉय. काय मुंगे होता. तर लागलं होय मारे. मग मासे दाखवू आपण, कोण दाखवू नको. तसा आहे आमचा ही. उलटा कोण दाखवायची पण मासे नाही द्यायची. तुम्ही काय ती मेहनत करून खावा. ही बघा, ही आहे ना ती कोंड पाण्याची. आता रात्रीचं तुमका व्यवस्थित दिसायचं नाही. ही पूर्णची आहे ना ती आपली खाडी आहे. त्याची गाडी ती उद्या कमेंट मध्ये तुम्ही खायची खाडी ती आता दिसत असत ना तर कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला पायरे फक्त दिसतील, पायरे बघून खाली पाणी हा काय जमीन आहे ती समजायची नाही. काय लागलं रे हाती? काहीतरी लागलं. हिंदू हा. याची कुर्ली आहे बाजू. आता ही कुर्ली जरी टाकली आहे खया कुर्ली. दिसली होय होय. ही आता कुर्ली ही खाव किती इकडे. आता आमचं तेवढं काय बघा टोळ मासा. झूम इन झूम आउट एवढं आपलं होत नाही. ती कॉर्नरला थोडंसं लाईट दाखव. हा, ती बघ तो स्पॉट आहे ना कुर्ती असा तिची कुर्ली आहे खेकडा. हे ना पूर्ण याचा जो साव आहे ना तो पूर्ण सोडवून घेऊच लागतं. कारण तो बघा हे पूर्ण ना एकदम सोडवून फ्री करूच लागतं त्याला. कारण जेव्हा आपण उडवतो ना ती दुर्वांग पप्पांकडे मारा. हो, सावर कुणी उभे राहा नको. साव हाय कुठे? गो फिरवता. तो बघा दिसला पाण्यात पडला तो. अशा प्रकारे लांब उडवावा लागतो. नाहीतर काय आता भरती आहे पाण्याला. ती बघा पाणी चाललंय वर, पाण्यावर मारत ना. हा, ते बघा स्पॉट दिसते, पाणी वर चाललंय. आता भरती असल्यामुळे काय होणार, ज्या दिशेला प्रवाह आहे ना पाण्याचा त्या दिशेला ती घरी जात राहणार. लावून ठेवची लागते. कधी कधी लागले तर लगेच तुका 10-15 मिनिटातच लागतं. कधी कधी भाई अरे लय वेळ जातो. आता आपण थोडा वेट करूया. पुढे आता आपली आता आपण थोडंसं वेट करूया आणि बघूया काय पुढचा आपला जो रिस्पॉन्स आहे, नशीब काय आहे ते आपण पुढे बघूया. नाही आता दुसरी टाकते. एक टाकलेली आहे, पुन्हा दुसरी आता सोडवणार आणि दुसरी पण टाकणार. आमच्या चिरिंजवाची एक, हा, आणि पप्पाची एक आणि लेकाची एक. आगे नाही आता टाकताना एक गेलो एवढं उडान येतो. होयत दुसरं घेऊच लागलं. काय आहे तो? होय रे ब्लूटूथचो या. ते नाही, ते भैया ते. हो, हा दिसतं स्पॉट, फक्त दिसतो पडल्यावर. चला आता वेट करूया आपण, काय पुढे आपल्या नशिबात काय आता बघूया. आता
इकडे बघा काहीतरी हालचाल चालू झालेली आहे. आता साव काय दिसणार नाही, पण काय लागला तर नक्कीच दिसत. हा होय होय रे होय. अरे वा, दुरू पटकन खाल्लं नाही तिने. चला दुरूच्या घरी लागलेली. हा दुर्गांच्या घरी लागलेली आहे तांबूशी मासा. टार्गेट हिट झाला पहिला. असं जरा जरा खाली ठेवलं तुझ्या हातात, तुझ्या घरीला लागेल. याला बोलतात तांबूशी मासा. हा जास्त करून खाडीमध्ये अवेलेबल असतो, उपलब्ध असतो. काय आणलं? 380 400 ग्रॅमची असतली. थोडी जास्त होईल. मारा लागला होय रे. मोती बिन झालं. मोती बिंदू मोती ते काढायला इथेच अडकले. आपण गेलाय. तो पकड घे. पकड बिकड आता त्या ग्रीन मध्ये. हा असं बघा. थांबा. चिकच आणल्या काय. पकड बिकड वायरी बिरी शेडे अडकले होते, सोडवचे लागतात. चावता बघ कसले ते. थांब. याच्यात हे अडकले, एडिसन काढते. थांब बेटा. मार्ग बघता. नस कापल्या दाढ काढता. दाढ ऑपरेशन. चला हा येईल. चला त्या हात नवीन लावू का ना. जरा धरा धरू काढताना व्यवस्थित घेऊ. पण तांबूची मासे ते फ्राय करून भारी लागतं ना. कुठले एक नंबरच लागतं. आता ही दुसरी राऊंड चालू झालेला आहे. पहिला राऊंड संपला आणि पहिल्या राऊंडमध्ये एक तांबूशी आलेली आहे. जवळजवळ 300 ते 400 ग्रॅमची असेल. आणि काहीतरी म्हणत होते मी, विसरले आता. हां, या मासेविषयी रात्री गरवचे ना म्हणजे काय माहिती आहे, थोडंसं पेशन्स म्हणजे काय म्हणतात रे मराठी मालवणी, थोडा संयम बाळगणं गरजेचं आहे. मालवणीत म्हणतो. हां, संयम. ह्या थांबा थांबा थांबा. थोडं धीर. थांब दूर नको उचलू सवय गुंता होणार. थोडं धीर धरूचं लागतं माणसा. दुसरा राऊंड चालू झालेला आहे. आता बघूया दुसऱ्या राऊंडला. आता एकाच्या घरी तांबूशी इलेली आहे, लेकाच्या घरी. आता बापाच्या घरी काय येतं बघूया आपण. लेकान मुंबईवरसून येऊन काली एक धरल्यान आणि आजी एक धरल्या ना. हौशी केला करा. 4 जरी गावले तरी बरोबर. चला आता आपला स्पॉट बदललेला आहे. या स्पॉटवर आपली एक तांबूशी मासा भेटलेला आहे. आता इथून आम्ही दुसऱ्या स्पॉटवर प्रस्थान करणार आहोत.
चप्पल घालून हे बघ. तिची आता बॅटरी उतरत चाललेली आहे. उतरलीच आहे. त्याच्यामुळे आता पुढचं काय आम्हाला दिसत नाही. त्याच्यात काय नाही. हे कुर्ल्यांसाठी टाकलेलं ते काय कुर्ली होय रे होय. मोठी आहे मेले बघ टाकून. मोठी केवढी हा ब मेले जबरदस्त अरे इथे. हा बरोबर राहून दे. बॅटरी बंद